नमस्कार नमस्कार नमस्कार, मी जय. नमस्कार, मी विरू. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आहोत अंतरवाली सराटी या गावात. आता अंतरवाली सराटी हे गाव मराठा आंदोलनामुळे साता समुद्रा पार पोचलं, अगदी जगभरात प्रसिद्ध झालं. आणि याच गावात आम्ही भेटणार आहोत मनोज जरांगे पाटील यांना. मध्यंतरीच्या काळात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती, पण नंतर त्यांनी माघारी घेतली. आता त्याच संदर्भात आम्ही त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोत. पण हे तेच ठिकाण आहे ना जिथून आंदोलनाला सुरुवात केली? जिथे त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. एक काम करू, इथूनच सुरुवात करू आपण सुद्धा. चालतंय, ठीक आहे, चला. आणि फायनली मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आपल्या गाडीत बसायला तयार झालेले आहेत. खूप विनवण्या कराव्या लागल्या, पण सर तुम्ही आलात, स्वागत तुमचं. थँक्यू सो मच आपल्यासोबत तुम्ही बसलात. सुरू करूया. शोले पाहिला होता का सर? नाही, पिक्चर नाही बघत. पिक्चर बघत नाही. का? कधीच नाही पाहिलं का लहानपणापासून पिक्चर? काय सर एकंदरीत वातावरण काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतंय? कोणत्या विषयात? हेच आता लोकसभेचं आंदोलनाचं राजकीय वातावरणच. आंदोलन तर सुरू आहे, आंदोलन लगातार सुरू आहे, सुरू राहणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारला सुट्टी नाही. राजकारणाचा विषय आम्ही नाही समाधान आम्ही डोक्यावर नाही घेतला. कारण डोक्यात घुसू नाही. आरक्षण हे रक्तात पाहिजे, तर राजकारण रक्तात नाही घुसलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आता उमेदवार सुद्धा द्यायचा नाही ठरवलं की कुठंच अपक्ष नाही द्यायचा आणि कुठलाच नाही द्यायचा आणि कोणाला पाठिंबा नाही. समाज ज्याला पाडायचं त्याला पाडणारे, ज्याला मदत करायची त्याला करणं. आम्ही कोणत्या पक्षाला करा म्हणलो नाही किंवा करू नका म्हणलो नाही. समाज ठरवणारे आता आपला पोरांचा वाटोळं करणारा कोण हे मराठा समाज आता शोधणार आहे, मग तो कोणत्याही पक्षातला असतो. आता आमची तयारी चालली 900 एकरवरती सभा घ्यायची. आम्ही 5 तारखेला त्यासाठी नारायणगडावरती बीडच्या खूप मोठी बैठक लावली 5 तारखेला. आता तिथं डिसिजन होईल. जर नाही दिलं त्यांनी आरक्षण आचारसंहिता संपल्याबरोबर, मग मात्र विधानसभेत 6 करोड मराठा एका ताकदीने एक जीवन उतरणार. पाटील, पण आता मध्यंतरी चर्चा होती, तुम्ही आता निवडणुकीसाठी स्वतःचे उमेदवार पण देणार होते. हो. त्याचं काय झालं? नाही, त्याला तयारी लागते, वेळ कमी होता आणि राजकारण आपलं पिंड नाही, आपलं मार्ग पण नाही राजकारण. म्हणून आपण यावेळेस जर आम्ही त्यांचा राग असता तर यावेळेस म्हणलो असतो ना, यांना मदत करा, यांना करू नका. आमच्या ते राजकारण डोक्यातच नाही, आरक्षण डोक्यात, आणि ते मात्र आम्ही मिळवणार आहे. घराघरातला मराठा एक आहे आणि सरकारने आमच्या सीधा कपाट्या केलेला, धोका दिलेला आहे. म्हणून मराठा समाज आता 6 करोड एकत्र येऊन दाखवणार आहे की आमची शक्ती काय आहे. आता उद्या 5 तारखेला आम्ही तारीखच डिक्लेअर करतोय. पाटील, की आता तुम्ही म्हणताय की राजकारणामध्ये आमचं नाही, पण इथे आरक्षणाची जी लढाई आहे ती दिल्लीत लढली जाणार आहे, त्यासाठी खासदार होणं गरजेचं आहे. तर मग का, म्हणजे असं का केलं? म्हणजे तयारी नाही म्हणजे? नाही, राजकारण करायचंच नाहीये, कारण तो आमचा खऱ्यानंच मार्ग नाहीये. असता तर ही संधी सोडलीच नसते, ही संधी सोडलीच नसते. आणि कोण म्हणतं लोकसभेत आमचा विषय? आरक्षण आमचा लोकसभेत विषयच नाही, राज्यात विषय. आमचं आरक्षण ओबीसी आरक्षण आहे आणि हा विषय महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे. त्यामुळे केंद्रात जाऊन काही उपयोगच नाहीये. इथं ताकद पाहिजे, म्हणजे इथं आता देणारे बांधणारे सगळ्या जाती धर्माचे लोक देणारे बांधणारे. गोरगरिबांचा प्रश्न आहे, मराठ्यांचा आहे, मुस्लिम बांधवांचा आहे, दलित बांधवांचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. हे सगळे समाज एकवटणारे जातात. पण समजा जर तुमचे उमेदवार उभे राहिले असते तर त्याचा काय फरक जाणवला असता? काय? 100%. जवळपास 17 ते 18 मतदारसंघ निव्वळ मराठ्यांचं वर्चस्व, तरी आम्ही त्याच्यात नाही पडलो. काय आहे की राजकारण डोक्यात घुसू नये, आरक्षण विसरायचा बाजूला आणि राजकारण डोक्यात यायचं. पण ते कुठेतरी मनात आलं होतं, डोक्यात नसलं तरी मनात आलं होतं ना, म्हणून तो विचार तुमच्या मनात आला होता की आपण उमेदवार देऊया. ते फडणवीस साहेबांचं अन्याय करणं समाजांवरती, मराठा असो किंवा धनगर असो, 12 बलुतेदार असो, मुस्लिम असो, दलित असो, मग आम्हाला नाविलाज झाला होता. शेवटी यांना बाजूला काढावंच लागणार आहे. परंतु एवढी मोठी समुद्रासारखी लढायचं म्हणलं ना तर तिला निवेदन लागतं, वेळ लागतं. आम्हाला वेळच नव्हता त्याच्यामध्ये. गावागावापर्यंत आमचे माणसं पोहोचले होते. आमचे गाव खेड्यातले लोक एक आहेत, पण समोर जे कामं करणारे होते ते लोकांपर्यंत पोहोचले नव्हते. मतदार आहे करोडोची, लोकसुद्धा गाव खेड्यातलं सगळ्यांचं एकच मत आहे, आपण ठरवू एकच सगळे मिळू. परंतु हे जे मधले काही जण होते हे तिथपर्यंत पोहोचलेच नव्हते लोकांपर्यंत, म्हणून तो
निर्णय पण नाही घेतला आणि खरं पाहिलं तर राजकारण मार्ग पण नाही आणि लोकसभेत जाऊन उपयोग पण नाही आमचा कोणाचा. तिथं जाऊन काय म्हणजे आरक्षण इथं आहे राज्यात ओबीसी आरक्षण, तिकडे जाऊन काय करायचंय? एकंदरीत राजकारणाची भीती वाटते का हे सगळं करत असताना? नाही नाही, अजिबात नाही. काय संबंध भीती? आमच्या जीवावर मोठे झालेले ते गोरगरीब मराठ्यांच्या, गोरगरीब राज्यातल्या जनतेच्या जीवावर मोठे झाले, त्यांना भ्यायचा काय संबंध आहे? आम्ही येत तर ते येत. आम्ही जर ठरवलं मराठ्यांनी आणि जनतेनं यांना पुन्हा त्या गादीवर बसू द्यायचं नाही, गुलाल लागू द्यायचं ना, आयुष्यभर लागून देणार नाही. ते काय करणार आहेत? आता काय सांगणार आहेत निवडणुकीत माहिती आहे मला, आम्ही तुमचा विकास केला, आम्हाला मतदान केला. उपकार केला का तो? केला तर तो त्याच्यात कमाई. तो अगोदर 20 वर्ष मागं काय होतं, जर मोटरसायकल नव्हती, आज तो करोडपती झाला, ह्याच गोरगरिबांच्या जीवावर झाला. तो रस्ते केले, पुढे विहिरी दिल्या, घरकुलं दिले, म्हणून काय तो उपकार नाही केला. त्याच्यात तो कमीला सुद्धा तितका मोठा झाला लोकांच्या जीवावर. तो काय ते कारण सांगायचं नाहीये. मतदान बी केलंय लोकांनी, तुला केलंच पाहिजे असं काही नाही. त्यावेळेस मराठी सपाटून पाडणार आहेत त्यांना. हो, सोडत नाही त्यांना. आता सध्या लोकसभेचं सगळं चित्र आहे, वातावरण सगळं निर्माण झालंय, प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. या एकंदरीत सगळ्या या राजकारणाकडे सगळं बघून तर मग कुठलं सरकार आलं तर मराठ्यांच्या मागण्या, या आरक्षणाची मागणी पूर्ण होईल असं वाटतं तुम्हाला? कोणचंच नाही. का कुणाकडनं अपेक्षा नाही? सगळे बधीर झालेले ते. काय सांगता? काय नाही, फक्त गोरगरिबांच्या जीवावर मोठं व्हायचं, स्वतःचं कुटुंब परिवार मोठा करायचा, आणि त्या पैशाच्या जीवावर परदेशात जाऊन उड्या मारायच्या, आणि गोरगरिबाचे लेकरं उसाल थोडं गेले, हमाल्या करायला लागलं तरी यांना नाही देणं घेणं त्याच्याशी. म्हणून तर आता आम्हाला आमचेच लेकरं आम्हालाच मोठे करायचे, आरक्षण मिळून द्यायचं, लेकरांना नोकऱ्या लागतील, मोठमोठ्या उच्च शिक्षण घेतील. त्या कामासाठी हे आमचा संघर्ष सुरू आहे. मराठा समाज हटू शकत नाही, समाज कधीच हटणार नाही. मराठा कार्यक्रमच लावणार आहे यांचा, आणि माझ्या पाठीशी कधीच हटणार आहे, कारण मी चुकीचं काहीच करत नाही. मग पाटील तुम्ही असं म्हणताय, मग आंदोलनाला यश कसं मिळायचं? मिळालं आंदोलन 75 वर्षात जे मिळालं नाही तेच याच्यातून मिळालं. माझं जन चळवळीवर राजकारणापेक्षा जास्त विश्वास आहे, कारण जे 70-80 75 वर्षात मिळालं नाही ते आरक्षण सरकार नाही म्हणत होतं ओबीसीतलं, मिळाला. 1.25 करोड मराठ्यांना जवळपास आरक्षण मिळालं. त्याच्यापेक्षा काय आणखीन पाहिजे? आणि राहिलेलं सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणी, मराठा आणि कुंडी एकच आहे, हे सुद्धा कायदा पारित करून घेणार आहे. त्याशिवाय सुट्टी नाही देणार, सुट्टीच देणार नाही. आम्ही सगळे एक येत. आता बघा ना तुम्ही, आम्हाला धोका दिला सरकारनं, त्याचा परिणाम कसा होतोय. 900 करोड तुम्हाला मराठ्यांना उभं राहायला जागा दिसणार नाही. विश्वातली, भारत देशातली सगळ्यात मोठी सभा असणार आहे, सगळ्यात मोठी. घरातला मराठा. उद्या 5 तारखेला आम्ही तारीख डिक्लेअर करतो. सर, एवढी मोठी तुम्ही सभा घेणार आहात, आता इथून या जागेतून तुमची आंदोलनाची सुरुवात झाली, इथे बघून आज तुम्हाला काय वाटतं? अंगाला काटा आला. हे मराठा समाजाला हाच मंडप, हेच व्यासपीठ न्याय देऊ शकत नाही. हे पवित्र व्यासपीठ आहे समाजाचं. ह्याच मंडपानं आणि याच व्यासपीठानं करोडो मराठा समाज एक केला. मराठ्यांच्या डोळ्यात जास्त पाणी याच्यासाठी 10 दिवस आरक्षण उशिरा मिळालं तरी चालून, पण मराठा एकजूट झाल्याला आता फुटून द्यायचा. आणि तुम्ही पण पाहिजे ही मराठ्यांची भावना, कारण आरक्षण मिळतंय ते मराठ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. म्हणून आम्हाला राजकारणात लोकांच्या नादी न लागता, त्यांचे झेंडे प्रचार न उचलता, कोणाच्याही सभेला जायचं नाही, घरीच राहायचं सगळ्यांनी. काय गरज नाही. आता आपली 5 तारखेला आपण डिक्लेअर करतो उद्या तारीख एक सभेची. सगळ्यांच्या मोटरसायकलवरती सभेचेच कार्यक्रमाच्या तारखेचे पॉम्पलेट पाहिजे. 4 व्हीलरला सुद्धा सगळ्यांनी. यांचं अजिबात कोणी काही चिटकायचं नाही, कोणत्या पक्षाचा असो. अजिबात मराठ्यांच्या गाडीवरती कोणताच फोटो ते दिसला नाही पाहिजे. आपले सगळे सभेच्या 900 करोडच्या सभेचे पॉम्पलेट दिसले पाहिजे. बस झालं. यांना खूप मोठं केलं. आता लेकरं मोठे करायचं बघायचंय नसता. मी जर स्वार्थी असतो ना, मी मोठा झालो असतो, मला खासदार केलं, उभा राम होते, फुकट मजा होती ना. फुकट पगार आला असता, फुकट खायचं, फुकट रेल्वे दिल्ली कसली बघायला मिळाली असते, रेटून सरकारचं फुकट खायचं, बायका लेकरं घेऊन हिंडायचं तिकडं रोडनं गार्डन मध्ये, सगळं सोडून दिलं. कारण स्वार्थी बनलो नाही. समाजाचे लेकरं मोठे करायचे. समाजानं सुद्धा ते एबीपी माझाच्या माध्यमातून मी जाहीरपणानं समाजाला सांगतो, लेकरं मोठे करायच्या मागं लागा. आता तुम्ही ह्या आमच्या गाडीत बसलेला आहात, तुम्हाला कळलं असेल की आम्ही कोण आहे, नाही कळलं का? तुम्ही हसताय म्हणजे कळलेलं आहे. पाटलांनी जरी शोले बघितला नसेल तरी आमच्या दोघांकडे बघून तुम्हाला कळलं असेल. तर आम्ही आहोत जय विरू. जशी शोले सिनेमामध्ये जशी जय विरूची जोडी होती, बघितलं मी नाही असं नाही, पण अर्धवटच बघितलेले. ठीक आहे. तर आता आम्हाला लढवायची लोकसभेची निवडणूक. मग अशी तुम्ही म्हणाला की आमची तयारी नाही, पण आमच्या दोघांची तयारी आहे की लढवायची. त्यासाठी आम्ही मतदारसंघ शोधतोय, आणि त्यामुळं आम्ही आलोय आज अंतरवाली सराटीमध्ये तुमची भेट घ्यायला. तर मग आम्ही जर निवडणुकीला उभं राहिलो तर द्याल का? आम्ही तुम्ही पाठिंबा द्याल का आम्हाला? नाही, राजकारण मार्ग नसल्यामुळे देता येणार नाही. मार्ग असता तर दिला असता. आणि तुम्ही मतदारसंघ शोधण्यापेक्षा महाराष्ट्र मतदारसंघ एबीपी माझाच आयताची. पण किमान आम्ही काय करू? आम्हाला सल्ला तरी देऊ शकता तुम्ही. इतके राजकारण्यांना भेटलात तुम्ही, सल्ला देऊच शकता.
नाही, सल्ला देण्या इतका खऱ्यानंच मी एबीपी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्या इतका मोठा नाहीये, परंतु माझा फक्त जनचळवळीवर विश्वास आहे. त्या राजकारणात खूप चक्केपंजी असतात, खूप लोकांना खाऊ घालायला लागतं म्हणजे, खूप लय लफडी असते म्हणजे, त्याच्यात कशाला त्या लफड्यात पडण्यापेक्षा जनमताचा जर रेट असला ना, असा एकही देशात प्रश्न नाही की शक्य नाही, सगळं शक्य उभं राहू की नको? नाही, काही गरज नाही, नका राहू, आपण सोबत राहू, सोबत लढू, आपण सोबत लढू. आपण तुमच्या सल्ल्याचा मी विचार करू, नक्कीच विचार करू. पण तुम्ही आम्हाला भेटलात, आमच्या गाडीत बसलात, आमच्याशी संवाद साधलात, गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि एबीपी तुमच्या- माझं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या आंदोलनासाठी जयवीरकडून खास शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता ब्रेक पूर्वी आपण मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. पण आता त्यानंतर आपण गावातल्या नागरिकांकडे जाऊयात, बघूयात त्यांना काय वाटतंय. चला जायचं का? काय कुणाच्या बाजूनी वार, काय तुमच्याकडे काय चर्चा? आम्ही काय सांगू, ही सर लबाड सरकार आता आम्ही काय समजावं, आम्ही आमचाच भाव सोडलो. जरांगे पाटील माहित आहेत का? हाव माहिती आहे ना. आहे. काय ते उभं राहणार होतं, पण मग नंतर माघार घेतली. नाही मूर्ख म्हणते हे लोक बाबा, काही म्हणते, हे तर म्हणते आरक्षण सोडून दिलं, इलेक्शनच्या मागं लागलं, काही डाव टाकते. अहो पण आरक्षण मिळवण्यासाठी जरा थोडस राजकीय पण घुसलं पाहिजे ना राजकारणात. रण जरी दिसलं तर उद्या काही डाव टाकते म्हणते, आणि याच्या आड हे इलेक्शन करायला लागला म्हणते. हो, सरकार असंही काय सांगता मग तुम्ही? मग आता काय मग आरक्षणासाठी मग काय? आणि आमचं आता जसं पाटील सांगते तसं करू. आता इलेक्शनच्या नादी पाटलाला नको लागू म्हणतो आम्ही. पण दादा बघायला गेलं तर आरक्षणाचा मुद्दा आहे तुमचा, बरोबर? तर आरक्षणाचा मुद्दा हा केंद्रातला आहे, नाही म्हटलं तरी. तर खासदार असले पाहिजे की नाही आपले? नाही, आता पाटलांना तर पहिलं जाहीर केलेलं आहे, आम्हाला काही लोकसभेला वगैरे काही उभं राहायचं नाही, तसं काही अडचण नाही. पण तुम्हाला वाटतं का तुमचं? नाही, पाटलांना नाही उभं राहायला पाहिजे, आम्हाला वाटतं. तुम्हाला एक तरुण म्हणून काय वाटतंय, पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं का? त्याचं काय उत्तर एवढं नाही देऊ शकणार, कारण की आता ते कधी पण श्रेष्ठच राहतील, त्यांचा निर्णय त्यांचाच ठरेल, श्रेष्ठच असेल त्यांचा निर्णय. एक तरुण म्हणून वाटतंय, ज्याला नीट हिंदी पण बोलता येत नाही, त्याच्यापेक्षा आपले जरांगे पाटील राणीपेक्षा किंवा जे दुसरे कोणते खासदार आहेत त्यांच्यापेक्षा गेलेले चांगलंच आहे. पण पाटलांनी थोडं राजकारण आणलं तरी सरकारनं किती केलं, वाईट वागणूक दिली तर हे जास्त राजकारणात गेले तरी ते पूर्ण दुर्लक्ष करतील. वाईट वागणूक म्हणजे काय केलं? वाईट वागणूक म्हणजे माहितच आहे आता, बोला कसे की. घरावर गेले, ते केले, घरावर गेले म्हणजे दुर्लक्ष झाले, आणि SIT नेमली, आणि मेन म्हणजे आता मीडियावर महिनाभर झालं, मीडियावर त्यांची न्यूज पण नाही एक. गांधीजींनी पण एवढी मोठी मुवमेंट केली, पण ते कधी अशा राजकारणात जास्त इन्व्हॉल्व नाही झाले, पण त्यांच्या मागे खूप मोठा समाज होता. तर तसंच मग जरांगे दादा पण त्याच प्रकारे चालतात, तर त्यांनी त्यांचे निर्णय जे असतील ते योग्यच असतील. तर आम्हाला असं वाटतंय की फक्त राजकारणाच्याच माध्यमातून समाजाचा विकास होणं असं गरजेचंच नाही. बाळासाहेब ठाकरे कधी पण निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही, परंतु त्यांचा दबदबा पहिल्यापासूनच राजकारणात सर्व राजकीय यांना सपोर्टिव्ह होता. पण बाळासाहेब पण राजकारणात होते, पहिली गोष्ट. आणि जसं बाळासाहेब म्हणाले होते, बाळासाहेबांनी कधी निवडणूक लढवली नाही, ठीक आहे. जरांगेंचं पण तसं होतं, तुम्ही म्हणताय की ते निवडणूक लढवणार नव्हते, पण आता माघार घेतली. पण असं नाही वाटत का आता ही निवडणूक समजा गेली तर 5 वर्षांनी संधी मिळते, उशीर होईल का? उशीर नाही होणार. आम्ही 2 महिने वाट बघतोय. विधानसभेत 5 वर्ष नाही, आता 3-4 महिने टाइम आहे. विधानसभेत काय करायचं ते दाखवून देऊया आम्ही. पण आता आम्ही हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण की आरक्षणाचा प्रश्न नाही म्हटलं तरी तो केंद्रापर्यंत जातो. तर खासदार असणं खूप महत्वाचं ना आत्ताच्या घडीला. हे बघा, सर्वात प्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की फक्त संसदेत जाऊनच मुद्दे मांडले जातं हे तर नक्कीच खरं आहे, परंतु त्या खासदारांवरती आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्यावरती दबाव पण समाजाचा टाकणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल विधानसभेची तयारी करतायत का जरांगे पाटील? खरं सांगा. तयारी करत नाहीत, आम्ही वाट बघतोय अजून. पण जे सरकारने शब्द दिलाय ते शब्द पाळत नसतील तर नक्कीच निर्णय घ्यावा लागेल. मागाशी आणि जर म्हणजे निवडणूक लढवावी अशीच काही नाही, जरी तर सगळे मंत्रिमंडळ, आमदार, खासदार इथे येऊन जरांगे पाटलापाशी बसत असतील तर त्यांना निवडणूक लढवायची गरजच काय आहे? आणखी एक मुद्दा याच्यामध्ये असा येतो की काही ठराविक नेत्यांवरती टार्गेट केलं गेलं होतं की समर्थन देत नाही. आता भुजबळांचं नाव घ्यायचं तर आता मराठा समाज अशा काही नेत्यांना पाडण्याचा प्रयत्न करणार का?
नक्कीच पाडणार. जो आमच्या समाजासाठी नाही त्याला नक्कीच पाडणार समाज, कारण समाज पण सगळं बघतोय. मनोज जरांगे पाटलांनी पण एवढं टीका केली नव्हती, त्यांनी ते खालची पातळी त्यांनी गाठलेली आहे. मी हाय जय आणि मी विरू. तुम्ही शोले पाहिलाय? शोले मध्ये आहेत तसेच आम्ही आहोत. आता आम्ही पुण्यावर निघालो होतो, मुंबईहून निघालो होतो खरं तर. मुंबई पुणे सातारा करत करत इथपर्यंत पोहोचलोय. एक जवळपास किती 12-13 मतदारसंघ झाले. आरामात. आम्ही मतदारसंघ शोधतो लोकसभेचा की आम्हाला निवडणूक लढवायची आहे. आता जरांगे पाटील नाहीच लढवत आहेत ना, आम्ही लढवू का? यस तुम्ही लढू जर शकता. जरांगे पाठीमध्ये पाटलांनी तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. हो, संविधानाने दिला अधिकार, तुमचा पाठिंबा. कारण की जरांगे पाटलांनी तुम्हाला पाठिंबा दिला की सगळ्या मराठ्यांचा तुम्हाला पाठिंबा. बरं, हे झालं तरुणांचं मत. बाबा, जर जरांगे पाटलांनी या जयवीरूच्या जोडीला जर पाठिंबा दिला आणि आम्ही जर इकडनं जर उभं राहिलो या मतदारसंघातनं, द्याल का आम्हाला निवडून? ते पाटील जर म्हणले आणि पाटलाच्या मनोभावी जर तुम्ही चालले तुमच्याकडून लेखी बिखी घेऊन, हा. तर तुम्हाला वक्केच काम करणार. म्हणजे आम्ही राहू म्हणताय. तुम्ही राहिले तर हे जुने बी जर आले, समजा जुनं हे जे आता उभे आहेत ना, हे जरी आले पाटलापाशी येऊन बसले की बाबा मी तुमचं काम करीन, की त्याला डोक्यावर घेऊन नाचू आम्ही. म्हणजे तुम्हाला कोणीही चालेल, फक्त पाठिंबा पाटलांचा पाहिजे. बस तुम्ही आमच्या आरक्षणाचा बॉन्ड करून द्या की करून आम्ही द्या आणि आमचा शिक्क्याचा एकदम पौर घेऊन टाका. मग आपण काय निघायचं? येस चला, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.